प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, म्हणजे तू जर तिला कन्व्हिन्स केलं ना तर तिचे गैरसमज होणार नाही. विचारेन मी तिला, पण हे तुझ्यासाठी आहे फक्त. शुरू थँक्यू सो मच. आदित्य, हा एवढं काय स्पेशल आहे? हसतोयस एकटा एकटाच. बघू मला कोण मुलगी मेसेज करणार अरे पण बघू. मधुरा, मेहतांच्या प्रोजेक्ट विषयी मला थोडंसं बोलायचं होतं. बोलूया प्लीज. हो बरोबर, सॉरी हे घे. थँक गॉड. या 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 बसा बसा बसा. साठेबाई आणि उडुबी जावई बापू, आपण नेहमी चांगलाच विचार केला पाहिजे ना. ते म्हणतात ना, शुभ बोलणाऱ्या. मला मी सांगू का तुम्हाला, मराठी साहित्याची खूप आवड आहे हो. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये सुविचार, म्हणी, वाक्प्रचार यांची रेलचेल असते. आणि त्यात आमच्या घरात मीरा शिक्षिका आहे, त्यामुळे सगळं वातावरण एज्युकेशन फुल असतं. एक मिनिट पाणी आणते. घ्या 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 पाणी घ्या. येणार चहा येणार. मीराला बघायचंय का? शाळेत गेली होती. तुम्ही मला बघा. हा, सेम टू सेम माझ्यासारखी आहे मीरा. आणि तिला जे काही विचारायचं ना ते मला विचारा. म्हणजे कसं, माझ्या शब्दाबाहेर नाहीये माझी मुलगी. माझा शब्द या घरातला शेवटचा शब्द असतो. म्हणजे सगळे निर्णय मीच घेते. ते म्हणतात ना, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. विचारा. नाही म्हणजे मी मीराचा फोटो पाहिलाय आणि ती फार सुंदर आहे. आणि तुम्ही तर डिट्टो तशीच आहे की नाही? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण फोटोवरनं मला मुलगी हो आवडली आहे ना. होय ना? हा हा हो. गो बाई, मलाही तुम्ही फार आवडलात. म्हणजे आमच्या मीरेसाठी. ओके, खायला घेऊन येते पटकन. आलेच आलेच. हे घ्या. तिकडे ठेव. घ्या जावई बापू. तुम्ही MR आहात हे कळलं, पण राहता कुठे हे नाही कळलं. पार्लेमध्ये आमचं वडिलोपार्जित घर आहे. वा वा वा, छान छान. मग आता पुढे कसं काय करायचं? नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुमची मुलगी फोटोमध्ये फार सुंदर दिसते. हो. पण मग तिचं लग्न का नाही जुळलं अजून? काय करणार, हिऱ्याची पारख करायला खवय्याच लागतो ना. हा, म्हणजे बघा ना, औषधाची पारख करायला डॉक्टरच लागतो की नाही. बघा, तुमच्या क्षेत्रातलं उदाहरण दिलं की नाही. म्हणजे आमची मीरा औषध, तुम्ही डॉक्टर. बरोबर जुळतंय ना? हो, तेही बरोबर आहे म्हणा. मग कधी करूया मुलीला बघण्याचा कार्यक्रम? तुम्ही सांगा, आम्ही तर तयारच आहोत. काय? हो, रविवार ठरवूया का? म्हणजे कसं, सगळी लोक घरी असतात ना, जरा व्यवस्थित बोलणं होईल. हो चालेल. तसं मी आई बाबांशी बोलतो आणि कळवतो. बरं, मग निघू आम्ही. रविवारी भेटूया. हो 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 हो. नमस्कार. नमस्कार. साठेबाई, मला जरा बोलायचं तुमच्याशी. तुम्ही जरा पुढे होता का? मी 2 मिनिटं बोलून येते यांच्याशी. ओके.
नमस्कार. हो या. उत्तम स्थळ आहे हो. ते डॉक्टरचं स्थळ गेलं पण हे स्थळ जाता कामा नये. हा हे मॅन, तुम्ही इथल्या देशपांडेंकडे आला होतात भाचीचं स्थळ बघायला? हो, पण का रे? बॅड लक निघा, बॅड लक. बॅड लक? ओ येस, तुम्हाला फसवतायत ते. काहीतरीच बडबड करू नकोस हा. Dude, I stay in this building. I know everything. Means तुम्ही मला जरा चांगले वाटताय म्हणून तुम्हाला सावध करतो. त्या मुलीच्या डोक्यावरती जरासा परिणाम झालाय. उगाच बडबड नाही करायच्या. काय ना, फोटो पाहिलाय मी ओ येस येस, आणि फार सुंदर मुलगी आहे रे ती. नो डाऊट शी लुक ब्युटिफुल, बट इन जस्ट पिक्चर. पण तोंड उघडेपर्यंत आणि फोटो मधून कळत नाही ना माणूस नक्की शाण आहे की वेड आहे ते. काय ना, पण ते मी प्रत्यक्ष बघूनच ठरवीन ना. ओ अँड वन मोर थिंग, तिची पत्रिका कुणाशीच जुळत नाही. आता हे कशावरून सांगतोस तू मला? मॅन, आय टोल्ड यू आय स्टे इन दिस बिल्डिंग. आणि त्या मुलीची मावशी तर कोणता तरी बकरा शोधते तिच्यासोबत लग्न लावायला, यु नो. अरे नाही रे, म्हणजे मला चांगले वाटले तशा. येस, बोलण्यावरून चांगल्या वाटल्या असतील, पण मखमली मोज्यात लपवलेली कट्यार आहे ती. ओ कट्यार, कट्यार इट मीन्स शब्द शब्द. एकदम कजाक बाई आहे ती. खात्मा करून टाकेल तुमचा. ती कुणाचंच ऐकत नाही, ती स्वतःच खरं करते, यु नो. हो, अरे हे असंच काहीतरी ती बाई बोलत होती. येस, यू रिमेंबर, यू रिमेंबर. सो डिसिजन इज युअर्स. मीन्स तुम्ही त्या मुलीला नाही म्हणून टाका, नाहीतर तुमचा बकरा. आणि कोणत्या मुलाला आवडेल स्वतःचा बकरा बनवून घ्यायला? थँक्स मित्रा, बरं झालं तुम्हाला सांगितलंस. अरे पण रविवारी तर मुलगी बघायचा कार्यक्रम ठरलाय. बघा तुम्ही, कार्यक्रम कॅन्सल करून टाका. कारण एकदा का यात अडकलात तर परत बाहेर पडणं मुश्किल आहे. मॅन, मी तर जस्ट सांगायचं काम केलंय. फायनल डिसिजन इज युअर्स. बकरा बनण्याची हौस असेल तर घ्या मान कापून. आणायचं रविवार आहेच. हा, कसंही करून या मुलाचं आपल्या मीराशी लग्न झालंच पाहिजे. अहो, आई वडिलांवर असं इम्प्रेशन टाका ना, त्यांना म्हणावं मुलीची मावशी साहित्यिक आहे. ते सगळं जमवतोय मी. तुम्ही फक्त आमच्या मंडळाला घसघशीत देणगी द्या म्हणजे झालं. अहो, लोकांच्या कल्याणासाठी झटतोय आम्ही. तुम्ही तेवढं फक्त बघा. हा, चला येते मी. हो, देते, घसघशीत देणगी देते. हाय मधुरा, कशी आहेस? अरे हाय, मी बरी आहे. तू कशी काय इकडे? अगं शॉपिंगला जायचंय मला. रात्री एका मैत्रिणीची बर्थडे पार्टी आहे, पण एकही मनासारखा ड्रेस नाहीये. ते होतच, किती ड्रेस असले ते ऐनवेळी वाटतं एकही ड्रेस नाहीये. म्हणून तर तू येते का माझ्या बरोबर? प्लीज चल ना. म्हणजे तुम्हा इंटिरियर वाल्यांचं जनरली चॉईस खूप छान असतं. प्लीज. दादा पण सोबत येतोय. आणि तुला माहितीये ना, मुलांना मुलींच्या फॅशन बद्दल काहीही माहित नाहीये. जाऊया ना? मला ना जरा काम आहे, पण नंतर जाऊया कधीतरी. सॉरी मधुरा, मला माहितीये दादा आपल्या सोबत येतोय म्हणून तू नाही येते ना. अगं शर्वरी, असं काही नाहीये. मला खरंच काम आहे. प्लीज ऍडजस्ट कर ना, नाही तर मला असं वाटेल की तू अजूनही दादाला माफ केलं नाहीयेस
आणि मी पण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये खूप वेडवाकडं बोललीये, ते तुझ्या मनात आहे. अगं असं खरंच काही नाहीये शर्वरी, प्लीज. आणि आपण मित्र होत ना, मित्रांमध्ये असं होत असतं. एक्झॅक्टली. पण मग तू नाही आलीस तर मी असं समजेल की तू अजूनही माझ्यावर चिडलीयस. आय एम रिअली सॉरी मधुरा, त्या दिवशी जे बोलले त्यासाठी. प्लीज चल ना, म्हणजे आपल्या सगळ्यांचंच रिलेशन पूर्वीसारखं होईल. ठीक आहे, जाऊया आपण. ओके, मग तू तुझं काम पूर्ण कर, मी आलेच. दादा, एक बोलायचं होतं. परवानगी कधीपासून घ्यायला लागलीस तू? विषय तसा आहे रे, म्हणून. बोल. न रागवता ऐकून घेशील ना? आता बोल ना. काय आहे ना, मीरेच्या लग्नाचं बघायला हवं रे दादा आता. तू इतके दिवस गप्प राहा म्हणून मी गप्प राहिले. पण आता तू बघतोस ना, सावरली आहे रे ती, हसतमुख वगैरे राहते नाही का? मग बघूया का तिच्या स्थळाचं? कमू, मी तुला कितींदा सांगितलं, हा विषय आता बंद. अरे स्थळ चांगलं आहे रे बाबा. मुलगा काहीतरी MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आणि पार्ल्याला घर आहे त्याचं स्वतःचं, वडिलोपार्जित मोठं. आणखी काय पाहिजे दादा? कमू अगं, पण नाही बिन नाही. हे बघ, एकदा तोंड भाजलं म्हणून सारखं तोंड भाजणार आहे का? आणि मी केली आहे ना चौकशी. अरे मी मावशी आहे तिची, मलाही काळजी आहे तिची. हे बघ, वय वाढत गेलं ना की खूप त्रास होतो हा नंतर. पुढे मुलं बाळ व्हायचेत तिला. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजे दादा. आणि जबरदस्ती करतोय का आपण? हा मुलगा नाही पसंत आला, दुसरा मुलगा. हा पण बघायला पाहिजे की नाही? उद्या देव न करो तुझं माझं काही बरं वाईट झालं तर कोणी बघायचं रे मुलींकडे? हा, हो, हे खरंच आहे म्हणा. मग बोलू का स्थळाशी त्या? हो, पण ती गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात. हो 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 हो, त्या मुलीनं या बाबतीत कळता कामा नये. अजिबात नाही. चालेल, बोलते मी त्यांच्याशी. शुभशीघ्रम. तेच ते रे. वेलकम मॅम. येस मॅम. मधुरा, तुझ्यासाठी घे. नाही नको. हॅव अ लुक मॅम, एकदम मस्त आलाय, छान व्हरायटी आहे. नाही नको, खरंच नको. मॅडम बघायला काय हरकत आहे? मी पण तेच म्हणतोय, बघायला काय हरकत आहे? आवडलं नाही तर नको घेऊस. मी काही फोर्स नाही करत आहे तुला. अरे मिहीर, तसं काही नाही, पण आपण शर्वरीच्या शॉपिंग साठी आलोय. माझी शॉपिंग थोडी करायची. मधुरा आणि शॉपिंग नाही, हे कोणाला पटणार आहे? हा, म्हणजे माझ्यासाठी नाही, निदान ह्यांच्यासाठी तरी घे. ओके, ठीक आहे. अगं हो, किती घाई करशील, येईल तो.
हे बरं आहे तुझं, त्याला हो म्हणायला एवढा वेळ घेतला स्वतः आणि त्याने मध्ये असं पटकन यायचं, हे बरं आहे. हा घ्या, आले महाराज. आणि तुमचं लाजाळूचं झाड ताब्यात घ्या. विष्णा खा. अरे तिला का मारतेस? बरोबर बोलतेय ती. बघ आदित्य, ते खरंच, पण तुम्ही दोघेही ना खूप लकी आहात. आमची मीरा खूप 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 म्हणजे खूप चांगली आहे. हा, फक्त मैत्रिणी म्हणून नाही बोलत आहे मी, पण त्याच्याशी लग्न करेल ना तो खरंच खूप भाग्यवान. आमची मीरा पण लकी आहे, कारण तू सुद्धा खूप चांगला मुलगा आहेस. हा, म्हणजे तोंडावर बोलायचं म्हणून नाही बोलते, हा, खरंच. बरं, बाय द वे, जोडी चाललीये कुठे? असंच फिरायला. असंच फिरायला? ठीक आहे, मग मी पण येते बरोबर. हा मीरा, चल. अरे किती घाबरले दोघे जण. नाही, मी नाही येते, मी जाते घरी. मी कशाला नवगाच कबाब में हड्डी. हा? नाही, मी नाही येते. बाय मीरा, बाय आदित्य. काय मग, काय प्लॅन आहे? आज आमची सॅलरी झाली, माझी पहिली सॅलरी. अभिनंदन. थँक्यू. आणि या सॅलरी मधून मला तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं. अरे आदित्य, नको, लगेच खर्च केलाच पाहिजे का? अरे छोटीशी का होईना, माझी पहिली कमाई आहे. गिफ्ट तर मी घेणारच आहे. तू हो म्हणाल्याचं सेलिब्रेशन आणि माझी पहिली कमाई, स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी. बरोबर आहे, पण मला असं वाटतं की तू तुझ्या पहिल्या सॅलरीची पहिली साडी तुझ्या आईसाठी घालीस. ती तर मी घेणारच आहे. तुझे हे बोललीस ना, ते खूप आवडलं मला. नेहमी दुसऱ्यांचा विचार करतेस म्हणून जास्त आवडतेस मला. चल, आईसाठी साडी तुझ्या चॉईसने घेऊया, पण तुझ्यासाठी गिफ्ट मात्र माझ्या चॉईसने. ओके? ओके. निघूया. हॅव अ लुक. नाईस. हा नको, दुसरा बघू. हा बघा. नाही नको, राहू दे, नको मला. शरू, तुझी झाली शॉपिंग? हो, अगदी मनासारखी झाली. मस्त. हे 2 पॅक करा. ए मिहिर, नको. अरे तुला माहितीये ना, मला एवढे महागाचे ड्रेस घ्यायला नाही आवडत आणि एकदम एवढा खर्च मी नाही करू शकत. नको नको नको, प्लीज नको. ओके, सध्या पैसे मी भरतो आणि मग तुझ्या पेमेंट मधून EMI म्हणून कट करतो. ओके? काय बोलतोयस तू? हसू नको, खरंच करणार आहे मी. हे बघ, परत हसते. हे दोन्ही पॅक करा, आम्ही बिलिंग सेक्शन कडे. चल. हे घ्या. चल. खूप ऑकवर्ड वाटतंय रे. असं पहिल्यांदाच कोणा मुलासोबत मी बाहेर शॉपिंगला आले ना. कुणा म्हणजे मी कुणीतरी मुलगा आहे का? नाही नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. तू स्पेशलच आहेस, पण नेहमी मधुरासोबत जाते ना मी शॉपिंगला. आज असं पहिल्यांदाच. आयुष्यातल्या सगळ्याच पहिलेपणात एक वेगळीच गंमत असते. खरंय. पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली चिठ्ठी, पहिली भेट, पहिली डेट, पहिलं गिफ्ट, पहिला स्पर्श.
हा मामा. हा अरे मीरा कुठेस तू? ट्रॅफिकचा खूप आवाज येतोय. निघालीस ना तू? हो हो मामा, मी निघाले. जर ट्रॅफिक जॅम आहे, थोडा उशीर होईल. हो हो ठीक आहे, पण येताना जरा माझं औषध घेऊन येशील का? संपलंय. हो आणते ना.